नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. कोण टू व्हीलर मधनं, कोण फोर व्हीलर मधनं, आणि नंदवाळची पायरी आणि पंढरपूर विठ्ठल रुक्माची पायरी झिजवून जातं आणि लय भारी वाटतं. असं वातावरण होतं. आणि तुम्हाला कसं वाटतं बाई, कशामुळं प्रति पंढरपूर आपलं पडलं नंदवाळला? कानडा राजा पंढरीचा. पांडुरंगाचं मूळ स्थान हम्पी कर्नाटक आहे, त्यामुळं आपण त्याला कानडा राजा म्हणतो. पण त्यांचं तिथलं वास्तव्य, त्याच्यानंतरचं जे वास्तव्य आहे ते आपल्या नंदवाळ या गावी आहे. नंदवाळ या गावाचं महात्म्य आपण जर वाचत गेलो तर पंढरपुरामध्ये जेवढी मंदिरं आहेत, ज्या मंदिरांना आपला वारकरी भेट देतो, ती सर्व मंदिरं नंदवाळामध्ये आहेत. पुंडलिकाचं मंदिर किंवा गोपाळपूरला जसं श्रीकृष्णाचं मंदिर आहे, त्याच पद्धतीचं श्रीकृष्णाचं मंदिर, त्याच्या पाठीमागे असलेला गायमाळ आणि पांडुरंगाच्या आणि त्यांच्या दोन पत्नी, म्हणजे एक पहिली पत्नी रुक्मिणी आणि दुसरी राही, या दोन मूर्त्या असणारा हे असं आमचं गाव आहे. याला सगळ्या लोकांनी प्रति पंढरपूर म्हणजे पंढरपूर सारखं गाव असं संबोधलं गेलं, पण खऱ्या अर्थानं हे आद्य पंढरपूर आहे. म्हणजे 28 युगे पंढरपूरला पांडुरंग राहण्याच्या अगोदरची 32 युगे हे प्रति पंढरपूर नंदवाळ ह्या गावी राहिलेले आहेत. त्यामुळं आद्य पंढरपूर नंदवाळ या गावामध्ये त्याचं मूळ स्थान आहे. आजही आपल्या गावाला निजस्थान, पांडुरंगाचं निजस्थान म्हणून संबोधलं जातं. का संबोधलं जातं तर पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या विठेवरच्या रात्रीच्या विश्रांतीचं असं हे मुख्य स्थळ आहे. आता इथून पांडुरंग पंढरपूरला गेले, ते पुंडलिकाच्या भेटीसाठी गेले, म्हणजे इथून गेले म्हणजे ते आद्य पंढरपूर आहे. आजही आपल्या इथं 3 मूर्त्या आहेत. आपण पांडुरंगाची आरती मनोभावे म्हणतोय, ऐकतोय, वाचतोय, त्याच्याबरोबर नादब्रह्म पण म्हणतोय, पण पांडुरंगाच्या आरतीमध्येच संबोधलं गेलेलं आहे. युगे 28 विटेवरी उभा, वांगमांगी रखमाई दिसे दिव्य शुभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, राहीच्या वल्लभा रुक्माई वल्लभा, राहीचा पण वल्लभ आहे आणि रखमाईचा पण वल्लभ आहे. असं हे महात्म्य त्या आरतीमध्ये असताना देखील पांडुरंगाच्या 2 पत्नी आहेत हे आपल्याला माहीत नव्हतं. तर ते असणारं हे आपलं मंदिर आहे आद्य पंढरपूर. पंढरपूरच्या आधीचं वास्तव्य 32 युगाचं असणारं असं हे गाव आहे. आता कसं होतंय, पंढरपूर उदयास आलं त्या काळांमध्ये, म्हणजे ते कोणत्या काळामध्ये उदयास आलं? वारकरी संप्रदायाचा पाया, ज्ञानदेवे रचला पाया, तुका झाला शेकळस. म्हणजे ज्ञानदेवाच्या पूर्वी संत नाहीत, तुकाराम महाराजांच्या नंतर संत नाही आहेत. तर हा जो संतांचा मधला 350 वर्षांचा काळ आहे, म्हणजे माऊलींचं जन्मस्थान 700 वर्षापूर्वी आणि तुकाराम महाराजांचं जन्म हे 350 वर्षापूर्वी, हा जो मधला 350 वर्षांचा कार्यकाळ आहे, त्या कार्यकाळामध्ये जे संत झाले त्या संतांनी पंढरपुराची महती गायली. त्यामुळं पंढरपूर महात्म्य प्रसिद्ध झालं. पण त्याच्या अगोदरचं वास्तव्य नंदवाळ आणि त्याच्याही अगोदरचं वास्तव्य हम्पी कर्नाटक असं हे एकूण आहे. 2002 साली रामभाऊ चव्हाण दादा कोल्हापूर यांनी आमच्या गावामध्ये रस्त्याला एक शेती घेतली आणि त्यांचा सतत वावर आमच्या इकडं चालू झाला. आणि त्यांना असं जाणवलं, आपलं जे जुनं मंदिर होतं हे आजही आपण 2 म्हणजे मुख्य मंडप, ज्याला आपण गर्भगृह म्हणतोय, तो गर्भगृह आणि मधला जो ग्रह आहे, हे 2 ग्रह हेमांडपंथी बांधकामातले आहेत. हे पूर्वीपासूनचे तसेच आहेत. ज्यावेळी 2002ला याचा जीर्णोद्धार सुरू केला, त्यावेळच्या लोकांनी विचार करून असं ठरवण्यात आलं की हे जुनं मंदिर जर आपण काढलं तर याचं महात्म्य संपून जाईल आणि आजच्या काळातलं आपण बांधले असं वाटेल. म्हणून ते 2 गर्भगृह न बदलता जैसे ते ठेवून त्याच्या पुढं मंडप बांधण्यात आला. तो मंडप सुरुवातीला लोकवर्गणीतून केला, त्यानंतर आमदार संपतराव पवार पाटलांनी त्यांच्या काही निधीतून काही भाग बांधण्यात दिला. त्याच्यानंतर आमदार PN पाटील यांनी याचा विकास आराखडा आखला, पण त्यांच्या कार्यकाळात तो पूर्ण झाला नाही. त्यानंतर चंद्रदीप नरके आणि आपल्या त्यावेळचे गृहराज्यमंत्री, जे पालकमंत्री पण कोल्हापूर जिल्ह्याचे होते, सतेज पाटील, यांच्या प्रयत्नातून आपल्याला ब वर्ग मंजूर झाला आणि ब वर्गातून आपल्याला बाकीच्या व्यवस्था करता आल्या. भाविकांचा ओढा 2002 नंतर फार मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि मग टप्प्याटप्प्यानंतर जशा जशा काही गोष्टी आपल्या निदर्शनास येतील किंवा जसजशा भाविकांच्या गरजा वाढत जातील तसतशा आपण सुधारणा करत गेलो. बऱ्याच सुधारणा ह्या शासनाने केलेल्या आहेत. त्याच्याबरोबर लोकवर्गणीतून फार मोठ्या सुधारणा झालेल्या आहेत. दर्शन मंडप असेल, त्याचा दुमजलीकरण असेल, पाठीमागं निवास आणि प्रसाधनगृहाची व्यवस्था असेल, त्याच्याबरोबर हा मुख्य मंडप, ह्या एवढ्या सगळ्या व्यवस्था झाल्या. आणि ह्या व्यवस्थेनंतर आपल्याकडे येणाऱ्यांचा ओढा वाढत गेला. त्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आपण प्रसादाची व्यवस्था करावी. सकाळी 6:30 ते 11पर्यंत आपण खिचडीचा प्रसाद वाटप करतो आणि संध्याकाळी 7 ते 8 आपण वरीच्या भाताचा प्रसाद वाटप करतो. हे लोकवर्गणीतून चाललेल्या ह्या गोष्टी आहेत आणि ह्या अव्याहतपणे अशाच चालणाऱ्या आहेत.
आता कसं होतंय, आद्य पंढरपूर नंदवाळ आपण प्रति पंढरपूर म्हणतोय, म्हणजे पंढरपुरासारखं गाव हां म्हणून याची ख्याती वाढत वाढत गेली. आपल्या गावामध्ये तसं बघितलं तर नंदराजाच्या पादुका आहेत, ज्या पादुकांच्यामुळं त्या वास्तव्यामुळं नंदवाळ हे असं नाव आमच्या गावाला आलं. करवीर महात्मा नावाचा जो ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये करवीर आणि म्हणजे कोल्हापूर आणि त्याच्या सभोवतालच्या काही मंदिरांची जी व्याप्ती सांगितली गेली, त्याच्यामध्ये एक अध्याय आपल्या ह्या नंदग्राम नावाच्या ह्या गावावरती आहे. त्याच्यात बऱ्याच विस्तृत गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं तुम्ही आल्यानंतर फक्त विठ्ठल रुक्मिणी राहीच्या मंदिराला भेट देताय, तसंच तुम्ही इथलं पुंडलिक मंदिर, श्रीकृष्ण मंदिर आणि नंदराजाच्या पादुका यांनाही उजेडात आणणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते टप्प्याटप्प्यानं केलं जाईल. ओके ओके. आणि हम्पीमध्ये देवस्थान आहे ते शंकराचं देवस्थान आहे काय पहिलं? हम्पी ह्या गावामध्ये आपण जर गेलो तर हम्पीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की शिव मंदिर प्रसिद्ध आहे. शिव मंदिर नक्कीच प्रसिद्ध आहे, पण त्याच्याबरोबर तिथं पांडुरंगाचं जे मंदिर आहे आता ते सध्या भग्न अवस्थेत आहे. त्याचा बऱ्याच लोकांना माहीतच नाही आहे आणि ते माहीत होणं गरजेचं आहे. केव्हाही तुम्ही हम्पीला भेट द्याल त्यावेळी तिथं नक्की आवर्जून ह्या मंदिराला तुम्ही भेट द्या. आणि आषाढ एकादशी आता जवळ झाल्या. आषाढ एकादशीला जशी पंढरपूरला कशी गर्दी असते तशी आपल्या नंदवाळला सुद्धा पूर्ण वाशी रोड पॅक असतो आणि एवढी गर्दी असते. आणि लोकांचं नंदवाळबद्दल जे महात्मा आहे किंवा विठ्ठल रुक्माईबद्दल जे मत आहे म्हणजे चांगलंच आहे. तसं तुम्हाला काय वाटते, आपल्या भागात नंदवाळमध्ये लोक जास्त येतात आणि असं कुठली गोष्ट घडली आहे काय की आपल्याला बाबा देवानं आपल्याला आज अशा पद्धतीनं आज देवामुळं आपलं आज घडलं, असं तुम्हाला अशी कुठली गोष्ट घटना वाटली आहे का, की मी अशी वाटली आहे काय? आमचं परमभाग्य आहे की आम्ही पंढरपूर म्हणजे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या नंदवाळामध्ये जन्माला आलो. हे आमचं परमभाग्य आहे. परमभाग्याशिवाय आम्ही इथं जन्माला आलोच नाही. राहिला विषय, आपण पांडुरंगाच्या अनुषंगानं आमच्यामध्ये काय बदल घडले का, निश्चितपणे सतत भजनाचा जर नाद आमच्या कानावरती पडत असेल तर आम्ही चित्रपटातील गाणी कमी आणि भजनाची गाणी जास्त गुणगुणत असतो. हा इथल्या भूमीचा प्रभाव आहे. त्याचबरोबर आता तुम्ही जसं म्हटला, साधारणपणे 5 लाखापासून 7 लाखापर्यंत भाविक येण्याचा जो 48 तासाचा जो पिरियड आहे, म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी, 5 लाखापासून 7 लाखापर्यंत लोकांची ती गर्दी असते. ही गर्दी पूर्वी इतकी नव्हती. ही सुरुवातीच्या म्हणजे 2000 सालाच्या आसपास ती 2000 सालाच्या आसपास ती 50,000च्या आसपास होती. एक 30 वर्षापूर्वी परिस्थिती काय मंदिराची होती आणि गावची मंदिराची परिस्थिती कशी होती 30 वर्षापूर्वी? 30 वर्षापूर्वी गावचं मंदिर कौलारू दगडमातीच्या बांधकामाचं होतं. 2002 साली याचा जीर्णोद्धार सुरू झाला. टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण व्हायला साधारणपणे 5-6 वर्षांचा काळ गेला. 2006-07 पर्यंत आपला मुख्य मंडप उदयास आला. त्याच्यानंतर मी मगाशी जसं सांगितलं तसं ब वर्ग आणि बाकीच्या गोष्टी उभ्या गेल्या आणि मग त्यानंतर ह्या बाकीच्या व्यवस्था आपल्या झाल्या. आता इथं पूर्वीचं जे मंदिर होतं ते फार साधं आणि जुनंच कौलारू घराच्या पद्धतीचं होतं. पण राहिला विषय की भक्ती मार्गातले होणारे इथले विधी कसे आहेत किंवा कशा पद्धतीने चाललं जातात. प्रत्येक एकादशीला पहाटे 4:30 ते 6:30 काकड आरती होते. दिवसभर मंदिरात बाहेरून येणारे जे भाविक आहेत त्यांची आरती होते. आमच्या गावकऱ्यांची आरती संध्याकाळी रात्री 10 ते 2 पर्यंत अशा स्वरूपात होते. आणि इतर दिवशीचा विचार जर केला तर इतर प्रत्येक सणाच्या दिवशी प्रत्येक रविवारी अशी आपल्याकडं आरती भजन केलं जातं. आरती रोज पहाटे 5:30 वाजता आणि संध्याकाळी रात्रीची 8 वाजता अशी 2 वेळा आरती ही नित्यनेमाने होत असते. आणि आपली जी पालखी येते म्हणजे आषाढ एकादशी दिवशी जी पालखी असते आमच्या नंदवाळ म्हणजे येळवडीपासून पालखी असते. अशा पालख्या किती असतात आणि कधीपासून सुरुवात झाली पालखींची तरी? पालखी पूर्वी यायच्या म्हणजे दिंडी यायची, पालखी नव्हती तर दिंड्या यायच्या. भागाभागातून दिंड्या पूर्वी यायच्या, पण ती संख्या फार मर्यादित होती. म्हणजे 10-15 भाविक जमायचे आणि ते आपले हरिनामाचा गजर करत इथंपर्यंत यायचे. पण आता झालं काय, 15 वर्षापूर्वी साधारणपणे यादव महाराज, लाड महाराज आणि त्यांचे काही इतर सहकारी असे मिळून कोल्हापूरमध्ये मंगळवार पेठेमध्ये जे मंदिर आहे विठ्ठल राई रुक्मिणीचं, त्या मंदिरात आदल्या दिवशी त्यांनी पालखी काढायची, एक नगर प्रदक्षिणा करायची. म्हणजे महालक्ष्मीच्या, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला एक प्रदक्षिणा करायची आणि आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी
रात्री मुक्कामास ते टिंबर मार्केट या ठिकाणी असतात. सकाळी 6 वाजता तिथून ती पालखी बाहेर पडते. ती दुपारी 1:30-2च्या सुमारास नंदवाळ या गावी पोहोचते. हा 11 किलोमीटरचा प्रवास आहे. 11 किलोमीटरचा प्रवास सुखकर होण्यासाठी बऱ्याच गोष्टी प्रशासनाकडून पण केल्या जातात आणि आत्ताच्या घडीला आपण जर बारकाईनं बघत गेलो तर हा जो प्रवास आहे हा प्रवास अगदी सुखकर आहे. पूर्वी इतकं प्रस्त नव्हतं, म्हणजे 50,000 लोक हाताळणं सोपं होतं. पण आज 5 लाखाच्या पुढं एका दिवशी लोक येऊन जात असतील तर एवढ्या लोकांना होणारं दर्शन, मग बऱ्याच जणांना मुखदर्शन देणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. मग बऱ्याच जणांची अपेक्षा असते की पायदर्शन मिळावं, पददर्शन मिळावं. पददर्शन देणं सगळ्यांना शक्य नसल्यामुळं एका दिवसात 5 लाख लोक जर पार करायचे असतील तर सेकंदामध्ये आपल्याला बरीच लोक पार करावं लागतील. बरोबर. पण सेकंदामध्ये एकच माणूस आपण पार करू शकतोय. त्या हिशोबानं जर गेलो तर पददर्शन देणं शक्य नसल्यामुळं प्रशासनानं बारकाईनं लक्ष घालून विभागीय पातळीवरती याची नियोजन केलं जातं. साधारणपणे 300 ते 500 पर्यंत पोलीस यंत्रणा असते. शिवाय पोलीस पथक आहेच 300 ते 500 पर्यंतचं. आरोग्य विभागाची साधारणपणे 20 लोक असतात. शिवाय अग्निशमन दल आहे. अशा प्रकारचे तहसीलदार, BDO आणि प्रांत इथंपर्यंतचं हे नियोजन केलं जातं आणि ह्याच्या बैठका अगोदर साधारण झाल्यात. आज त्या बैठका पूर्ण झालेल्या आहेत आणि याच्यानंतरच्या ज्या व्यवस्था आहेत त्या आमच्या गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य करून किंवा आमचं विठ्ठल भक्त मंडळ आणि ह्या बाकीच्या गोष्टींच्या अनुषंगानं आपण ते चालतो आणि ही गोष्ट बऱ्याच अनुषंगानं चांगली आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं तर एकही व्यक्तीला इजा पोचल्याची इथं नाही आहे, कारण ही सगळी वारकरी मंडळी आहेत, नित्यनेमानंच चालणारी लोक आहेत, एकमेकाला चालढकल करणारी लोक नसल्यामुळं हा गोंधळ गोंगाट आजपर्यंत कधीही झाला नाही. मांढरदेवीची दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनानं अशा ठिकाणी जेवढी गर्दी वाढत जाते तिथं वेगवेगळ्या व्यवस्था केल्या गेल्या. ह्या व्यवस्थेच्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर प्रशासनानं केलेल्या निश्चितच वाखाणण्यासारख्या काही व्यवस्था आहेत आणि त्या व्यवस्थेच्या अनुषंगानं ही होणारी वारी सुखकर आणि समृद्ध व्हावी अशा पद्धतीचंच हे नियोजन आहे. आणि तुमच्या कमिटीला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं काम चांगलं आहे आणि या नंदवाळ आणि या भाविकांना पूर्ण शुभेच्छा. रामकृष्ण हरी.